Hello, welcome to our YouTube channel Anand Vaibhav on the occasion of 26th Foundation Day of the Anti-Corruption. He is the person आशुतोष तिवारी जी जो आपको कुछ बताएंगे इसके बारे में। नमस्कार मेरे सभी देशवासियों। आज भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था एंटी करप्शन इंटेलिजेंस कमेटी का 26वां वर्धापन दिन फाउंडेशन डे हम लोग मना रहे हैं। ये जो संस्था है इसका जो स्थापना हुई थी वो 29 सितंबर 1999 थाना में अक्रॉस भारत के लिए काम करने के लिए इसका रजिस्ट्रेशन हुआ था। इसके जो रजिस्टर करने वाले जो थे वो माननीय श्रीमान अशोक कुमार त्रिपाठी, डॉक्टर विपिन मिश्रा जी, ये इनके न्यू में थे। आज जो उन्होंने आज बीज बोया था, आज ये पूरा वटवृक्ष बन के आज पूरे विश्व में, पूरे भारत में हम लोग काम करते हैं इसका। और आज जो हम लोग यहाँ पे जो कार्यक्रम कर रहे हैं, इसका मेन उद्देश्य यही है कि जो आज साइबर जो बहुत बड़ा एक घोटाला हो रहा है, साइबर का बहुत बड़ा एक प्रॉब्लम क्रिएट हो रहा है सबको, कि आज सबके बच्चों के हाथ में आज मोबाइल है और कोई भी बटन दबा दे रहे हैं तो उनका तो सब क्लैश हो जा रहा है। तो उसका एक रोनी बुडेन सर जो है वो साइबर एक्सपर्ट है, वो आज यहाँ पे हम लोग को जागरूकता करेंगे, अवेयरनेस कैम्प देंगे कि किस तरह से हम लोग अपने साइबर से बच सकें और इसकी क्या उपलब्धि हो सकती है, किस तरह से हम लोग काम करना है, एक वो है। दूसरा, हम लोग जो भी अपने नारी सम्मान अवार्ड रखे हैं, जिन्होंने अपने अपने क्षेत्र में बहुत ही अच्छा काम किए हैं, अपने क्षेत्र में बहुत ही उम्दा काम किए, उनका हम अपने संस्था की तरफ से सम्मानित उनको करेंगे। और तीसरा, जो हम सम्मान कर रहे हैं और जो काम हम लोग करते हैं आज तक और जिसको देश विदेश में पहुंचाने का काम जो मीडिया करती है, जो हमारे साथ कार्यरत रही है पूरे वर्षों वर्ष तक, उनका हम लोग आज ट्रॉफी और सर्टिफिकेट देकर उनका सत्कार करेंगे। और जिस वजह से आज भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था के जो अपने इतनी उपलब्धि हुई है और जो यहाँ तक पहुँचे हम लोग, वो सिर्फ़ और सिर्फ हमारे जो मेंबर्स हैं उनकी वजह से आज हम लोग यहाँ तक पहुँचे हैं। तो हम लोग चाहते हैं कि आज जो मेंबर्स हैं जिन्होंने सचमुच काम किया है, उनको हम लोग आज प्रोत्साहित करेंगे, उनको हम ट्रॉफी देंगे, उनको हम सर्टिफिकेट देंगे और हम लोग उनकी शुक्रिया अदा करेंगे कि भाई इसी तरह से वो इस तरह से भारतीय भ्रष्टाचार निवारण संस्था में काम करते रहे और आगे बढ़ते रहे। और मैं सभी देशवासियों को, सभी मेंबर्स को अपनी शुभेच्छा देता हूँ कि आज इस बहुत ही पावन दिन में हम लोग एक सेलिब्रेट कर रहे हैं यहाँ पर। एक जिस तरह से दिवाली, होली हम लोग मनाते हैं, उस तरह से आज हम लोग ये त्यौहार मनाएंगे। तो मैं चाहता हूँ कि सभी लोग इसमें शामिल हो और हमारे जो इस जागरूकता वाला देश में है, जो हम लोग अच्छा काम कर रहे हैं सोसाइटी में, उसमें हम लोग साथ मिल के काम करें। बहुत बहुत धन्यवाद। जय। Now the lightning of the lamp is done by the foundation member. आपल्यापर्यंत पोहोचवली जाईल। नारी शक्तीचा सन्मान इथे केला जाणार आहे। त्याचबरोबर मीडिया अवॉर्ड देखील इथून दिले जाणार आहे आणि त्याचबरोबरीने एसीआयसीचे कार्यतत्पर सदस्य यांचे देखील सन्मान अवॉर्डच्या माध्यमातून करण्यात येतील। असा हा त्रिवेणी संगमाचा कार्यक्रम आणि त्या कार्यक्रमाचं हे दीप प्रज्वलन आणि भारत माता पूजन। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे वंदे। आपण सगळे भारत मातेचे सुपुत्र आहोत। भले आपली आडनावं वेगळी असतील, भले आपली जात धर्म वेगळे असतील, पण आपण ज्या देशात राहतो, त्या ज्या मातीत राहतो, त्या मातीतलाच खरं नाव आपलं असणार आहे। आपण सगळे भारतीय आहोत, म्हणून भारत माता की जय म्हणायला कोणीही विसरू नये, ही एक विनंती मी आपल्या सगळ्यांना आजच्या निमित्तानं करेन। पुन्हा एकदा भारत माता की जय, वंदे मातरम। असा काहीतरी एक संस्था बनवावं ज्याच्यामुळे भ्रष्टाचार मुक्त भारत साठी आपण काम करावं, सोशल वर्क साठी काम करावं, लोकांच्या पातळीवरती काम करावं, नीडी पीपल साठी काम करावं। याच्यासाठी हे लोक हे पूर्ण प्रश्न मांडले आणि 2 वर्ष सतत हे काम चालू झालं आणि 1999 मध्ये 29 सप्टेंबरला आपल्याला रजिस्ट्रेशन भेटलं। आणि मी खरोखर आज इकडे खूप भाग्यशाली आहे की मला या संस्थेमध्ये एक प्लॅटफॉर्म भेटला आहे काम करण्यासाठी। आज मी इकडे एक कार्यकर्ता म्हणून तुमच्यासमोर उभा आहे, पण आय एम नॉट मी प्रिपेअर्ड नव्हतो। मला माहित होतं की आज मला बोलायला माहित भेटणार आहे, पण व्हेरी मच थँकफुल टू मानसी मॅडम। ते बोलले की नाही, प्रस्तावना तुम्हालाच करायचं आहे। सो रिअली आय एम व्हेरी थँकफुल टू ऑल द मेंबर्स, आय एम रिअली थँकफुल टू ऑल द मीडिया पीपल्स, आय एम रिअली थँकफुल टू ऑल द सन्माननीय ज्या नारी शक्ती आहे त्यांना सन्मान करतोय। हे प्रोग्राम जे आहे ते माननीय श्रीमान शंकर ठक्कर आम्ही बसलो होतो
किंवा 26वां जे वर्धापन दिवस आहे, इट शुड बी समथिंग डिफरंट, इट शुड बी समथिंग नाईस. की काहीतरी एक मीडिया आपल्या सोबत आहेच आणि पुढे भारतामध्ये काहीतरी एक संदेश गेला पाहिजे की आपण काय करावं, कसा करावा, कसं एक संस्था स्थापन करावा, कसं काय पुढे जावं. त्यासाठी यांनी मला मार्गदर्शन केलं संकट सरांनी की लेट अस डू अँड लेट अस गो अहेड. तर आजचा ते दिवस आहे, ते आम्ही छोटासा एक कार्यक्रम करण्याचा प्रयत्न केला की बाबा जे आजच्या तारखेमध्ये सर्वात मोठा जे घोटाळा होत आहे, सर्वात मोठा जे प्रॉब्लेम होत आहे, सर्वात मोठा ज्या आपला बँक अकाउंट हॅक होत आहे, आपला फेसबुक हॅक होत आहे, आपला ट्विटर हॅक होत आहे, त्याच्यासाठी आपल्याला कोणतरी जिम्मेदार पाहिजे, कोणतरी आपला असा मार्ग पाहिजे की कसं काय आपण वाचवावं स्वतःला, आपल्या मुलांना, आपल्या फॅमिली मेंबर्सला, आपल्या खानदानला कसं वाचवायचं आपण. If we are not safe at our home, then how will save our country? म्हणून आपण आज इकडे त्यासाठी जागरूकता, सायबर अवेअरनेस, सिक्युरिटी अवेअरनेस कॅम्पचा आपण इकडे एक छोटासा कार्यक्रम ठेवला आहे. ते मिस्टर रॉनी बुडेन, ही इज व्हेरी वेल नोन सायबर अवेअरनेस सिक्युरिटी साठी खूप त्यांचं नाव आहे. And he totally works for all the police department across India. So we are very happy to be here. किंवा ते आमच्यासाठी आले गए वेळात वेळ काढून. आणि ते आपले नॅशनल सेक्रेटरी पण आहे सायबर क्राईमचे. दुसरा जे प्रोग्राम आहे त्यामुळे नारी सन्मान, ज्या नारीने, जे फिमेल्सने, ज्या माता बहिणीने पूर्ण भारतामध्ये चांगलं काम केले देशाचं उत्थान करण्यासाठी, सोसायटीचं उत्थान करण्यासाठी, तशा लोकांना आम्ही आज जे सन्मान करणार आहे. मला माहित आहे हे 9-10 लोक फक्त भारतासाठी काही काम करत आहे, पण दे आर द रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ द इंडिया, दॅट दे कॅन डू एनीथिंग व्हॉट एव्हर दे वॉन्ट, दे कॅन अपलिफ्ट द कंट्री एनी हाउ. म्हणून आम्ही त्या 9-10 लोकांना फक्त आम्ही ते सन्मानित करत आहोत. इट डजंट मीन दॅट बाकी सर्व महिला काम करत नाही. ईच अँड एव्हरी पर्सन दे आर व्हेरी मच इन्फ्लुएंट इन देअर वर्क. पण आमच्यासाठी 9-10 आमच्याकडे या प्रोग्राम 9-10 करूया आपण. आणि पुढचा अजून एक प्रोग्राम आहे जे आम्ही पुढच्या 2 महिन्याचा करणार आहे. अजून आम्ही मोठ्या प्रमाणात ते काम करूया. म्हणून ते आम्ही सर्व ठरवलं नॅशनल कमिटी की हे नारी सन्मानचा प्रोग्राम करायचा. आणि तिसरा, आज जे काय आहे संस्था 1999 पासून तर 2025 पर्यंत जे आज आपण काम केलं आहे, जे कामगिरी केलेली आहे, ते एकटा आशुतोष किंवा एकटा आनंद दुग्गल किंवा एकटा नॅशनल कमिटी करू शकत नाही. तर ते काम करणारे आपले जे मेंबर्स आहे अक्रॉस इंडिया, आज जे आपण इकडे मंचवरती बसतोय ते त्यांचा श्रेय आहे, त्यांची मेहनत आहे, त्यांच्या पसीना आहे. म्हणून आज आपण इकडे उभा आहे आणि माईकवरती बोलतोय का की ऑल द रिस्पॉन्सिबिलिटी अँड ऑल द क्रेडिट गोज टू आवर मेंबर्स. पण त्या मेंबर्सला आम्ही सन्मानित करणार आजच्या दिवशी की शॉल, एक सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ असं स्वागताचं स्वरूप आहे. या स्वागतामध्ये यांच्याही सन्मानामध्ये छानशी माया ममता प्रस्थापित करणारी महाराष्ट्राचं महावस्त्र समजली जाणारी शाल आपण अर्पण करतो आहोत. त्याचबरोबरीने सन्मान चिन्ह कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण गेलो होतो या पद्धतीची आठवण भेट म्हणून सन्मान चिन्ह आणि छानसा पुष्पगुच्छ देऊन आपण It's a lifetime achievement award goes to Anand Trivedi ji. Please give them a big round of applause and heartiest congratulations. I think we can give a standing ovation. इथेच म्हटलं अजून 15 अवॉर्ड घेणार आहेत. इतका कॉन्फिडन्स स्वतःच्या कामात आहे आणि इतके चांगले कोऑर्डिनेटर आहेत, अतिशय उत्तम कार्य करतात. म्हणून हा अवॉर्ड आपण त्यांना सन्मानित करतो. एकदा जोरदार टाळ्या. दुग्गल साहेबांना देखील जोरदार टाळ्यांनी आपण सन्मानित करूया. जिथे आपण बसलो आहोत तिथून त्यांना शुभेच्छा प्रदान करूया.
संपूर्ण ठाणे टीमच्या वतीनं आशुतोषजी यांचा आपण सन्मान करतो आहोत. कोल्हापूरहून आलेले थोडंसं थांबा, यांचं होऊ दे, मग तुम्हाला आमंत्रित करतो. सगळ्यांना विनंती, टाळ्या वाजवत राहा. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा स्वागत करूया आशुतोषजी यांचं. स्वागत करायला उपस्थित राहत आहेत डॉक्टर दिलीप शेटे, महाराष्ट्र व्हाईस प्रेसिडेंट. शुभेच्छा प्रदान करण्यासाठी उपस्थित विविध भागातून आलेल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा ACICच्या वतीनं मी मानसी राजे मनस्वी हार्दिक स्वागत करतो. माध्यमातून मी आशुतोष त्रिपाठी यांना विनंती करते आपण हे स्वागत करावं आणि किरण साहेब आपण हे स्वागत स्वीकारावं अशी आपणास विनंती. आपण वेळात वेळ काढून आलात, आमच्याकडनं खूप खूप आनंदपूर्वक स्वागत मनापासून आम्ही आपलं करतो आहोत. त्यानंतर महाराष्ट्र टाइम्सचे मिस्टर चिन्मय काळे, आपणासही विनंती आपणही मंचावरती यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. मीडिया अवॉर्डच्या कॅटेगरीमध्ये या 2 मीडिया पर्सनॅलिटीजना आपण हा सन्मान देतो आहोत. त्यातले पहिले पर्सनॅलिटी चीफ ऑफ F न्यूज मिस्टर फैसल इक्बाल कचालिया आणि सेकंड मिसेस फातिमा खान, नॅशनल व्हाईस प्रेसिडेंट. निशा पडवे, CSR हेड यांच्या शुभ हस्ते हा सन्मान इथे दिला जातो आहे. सांगायची काय गरज पडते, बरोबर आहे, कारण त्यांना काय चाललंय ते दिसतच नाहीये समोर. इथे समोर एवढी गर्दी आहे आणि स्टेजवर काय चाललंय ते कळत नाहीये, म्हणून त्यांना टाळ्या वाजवाव्या की नाही वाजवाव्या हा मोठा प्रश्न पडलाय. पण तुम्ही टाळ्या थांबवच नका, वाजवतच राहा सतत. मी नाव पुकारलं की टाळी वाजवायची, नाव पुकारलं की टाळी वाजवायची. अध्यक्ष आहेत श्रेयाजी आणि नॅशनल सिनियर व्हाईस प्रेसिडेंट मंजूजी यांच्या हस्ते हा सन्मान सविता राव यांचा. जरा जोरदार टाळ्या होऊ देत मंडळींनो, म्हणजे आपण आहात अजून इथे असंही आम्हाला समजतं. त्यानंतर फातिमा खान यांना विनंती करेन आपण स्टेज जवळ असावं. पुढचा सन्मान श्रेया मॅडम आणि फातिमा मॅडम यांच्या बिझनेस ग्रोथ अशा पद्धतीच्या वेगवेगळ्या आयामात कार्य करणाऱ्या या पौर्णिमाताई शिरीसकर. त्यानंतर मंजू गुप्ता आणि संध्या मॅडम यांनी मंचावरती यायचे. आपण पुढचा सन्मान देणार आहोत. दीप्ती नायर, सांगायची गरजच नाही. मेघाताई आपण यावं मंचावरती. संध्याताई नाहीयेत उपलब्ध. त्यानंतर पुढचा सन्मान करण्याची विनंती मी फातिमा आणि श्रेया मॅडमना करीन. आपण सन्मान करणार आहोत लक्ष्मी कार्की यांचा.
त्यानंतर पुढचा सन्मान राजलक्ष्मी अभिनंदन राजलक्ष्मी जोशी मॅडम, अभिनंदन आपलं. खूप खूप शुभेच्छा तुमच्या पुढच्या सगळ्या कारकिर्दीसाठी. त्यानंतर NSS जवान सिद्धेश काटकर यांचं देखील आपण स्वागत करणार आहोत. इकडे बघा. अब तक मुझे लगा कि उनको प्रैक्टिस हो चुकी होगी तालियां बजाने की, मगर बार बार बोलना ही पड़ रहा है मुझे. थैंक ताली बजाइए. एक ताली को 10 ताली आनी चाहिए. नारी शक्ती सन्मान इथे संपन्न झाले. हो, फोटोसाठी आपण राजेश पाल हे स्वागत करणार आहात. परमार सरांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. हा, त्यानंतर मधुकर तुकाराम आयरे आहेत का उपस्थित, त्यांना सन्मानित करावं. विष्णू भारद्वाज आहेत का उपस्थित? ओके, रस्त्यात आहेत. बर, सन्माननीय अली ते अवॉर्ड त्यांना सन्मानित करावं. विष्णू भारद्वाज आहेत का उपस्थित? ओके, रस्त्यात आहेत. बर, सन्माननीय अली तेली यांना विनंती आहे आपण. शैलेश तिवारी उपस्थित आहेत का, सीनियर जर्नलिस्ट, दैनिक भास्कर, हिंदी न्यूज. मिस्टर शैलेश तिवारी. त्यानंतर रमेश पहेल, माहीमेंट धारावी कमिटी. रमेश पहेल मोरे. डॅशिंग न्यू कमर पर्सनॅलिटी अवॉर्ड. बघा ना, आपल्या लोकांकडे आपणच टाळ्या वाजवत नाही, किती दुःखदायक घटना आहे. त्यानंतर बेस्ट परफॉर्मन्स अवॉर्ड
मिसेस निशा पडावे, त्यानंतर मिसेस, की किती एक्झिक्युशन त्यांचं चांगलं असू शकतं ते. शी इज अ हार्ड वर्किंग लेडी. ते दिसतच आहे, त्या आल्यापासून एकही मिनिटं विसावलेल्या नाहीयेत. त्या प्रत्येक कामामध्ये तत्परतेने लक्ष घालत आहेत. त्याच्यासाठी हे त्यांचं कौतुक करण्यासाठी गाते सर आणि राजेश पाटील हे देखील आशुतोष सरांचं स्वागत करतायत पुष्पगुच्छ देऊन. धन्यवाद. या स्वागतासाठी काम करत आहेत. पडद्यामागचे कलाकार फार महत्वाचे असतात. मोहम्मद अली तेली, बेस्ट सपोर्टिंग अमो. त्यानंतर मिसेस स्वाती अभय भुईर, त्रिपाठी सरांची सुकन्या लक्ष्मीजी. त्यानंतर सुमन देसाई, त्यानंतर पुढे लाईफ टाइम सपोर्टिंग अवॉर्ड वेगवेगळ्या कमिटीसाठी जात आहेत. तर सगळ्या कमिटी मेंबर्सना मी कमिटीच्या शहराचं नाव घेते. त्या सगळ्या कमिटी मेंबर्सनी पुढे यावं. की बाळकुंचं काम अशा पद्धतीचा हा कौतुकाचा सोहळा आहे खरं टीमसाठी. येस, नवी मुंबई कमिटी, नवी मुंबई कमिटी जिंदाबाद. ठाणे कमिटी झाले. ठाणे टीमसाठी जोरदार टाळ्या, कारण कार्यक्रम ठाण्यात होतोय. जरा एकदा जोरदार टाळ्या या टीम. विजय सिंग आणि अशोक पांडे यांना विनंती आहे आपण मंचावरती यावं. राकेश शर्मा यांनी माहीम कमिटी प्लीज. ACIC ची माहीम कमिटी, ACIC ची माहीम कमिटी जरा लवकर पुढे यायचे आपण. आशुतोष त्रिपाठी सर आणि शंकर सरांच्या शुभ हस्ते रॉनी बुदेन सरांचा सन्मान करणार आहोत. तुमच्या प्रत्येकाच्या हातामध्ये स्नॅक्सचे पाकिट मिळालेली आहेत. आपण त्याचा आनंद घेऊ शकता. हा सन्मान द्यावा आणि करावा. व्हिडिओ चालू करा. पोलीस त्यांच्या माध्यमातून मधुकर आयरे आणि त्यांची संपूर्ण टीम, पत्रकारांची आजचा हा कौतुक सोहळा अतिशय सुंदर पद्धतीने सजलाय. तो तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीमुळे. खरं तर आपण
वेळेत आणि इतका वेळ देऊन उपस्थित राहिला त्याबद्दल खरंच आनंदपूर्ण वातावरणात हा सोहळा संपन्न होतो आहे. आशुतोष सरांचे सुपुत्र भावेश विनंती थोडं मंचावरती यावं. पोलीस टाइमचे आयडीज पत्रकारांना दिले जात आहेत आशुतोष सरांच्या शुभ हस्ते. आणि ही एक निशाणी खूण असते पत्रकाराची, एक ओळख असते, ती ओळख इथे त्यांना दिली जाते. मंजू मॅडम को बोलो. Sweet, come close. Look here. Smile. Thank you. अजून खूप मोठा कार्यक्रम बाकी आहे, अजून केक कटिंग बाकी आहे. हा, केक खायचा आहे ना सगळ्यांना, तो केक विरघळायला नको. रेखा चौबे सरांच्या भगिनी सरांचं स्वागत करू इच्छित आहेत, सन्मान करू इच्छित आहेत, कौतुक करू इच्छित आहेत. मी आशुतोष सरांना विनंती करते, आपल्या भगिनी आपली बहीण आपलं स्वागत करू इच्छिते. त्याचा आस्वाद घ्या.